नवी मुंबई में खुद को बाबा बताकर काला जादू और पूजा विधि के नाम पर एक महिला से ठगी करने का मामला सामने आया है। नवी मुंबई पुलिस ने इस मामले में त्वरित कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया। एनआईआर सारगी पुलिस थाना क्षेत्र में हुई इस घटना में आरोपियों ने महिला को उसके ऊपर जल्द कोई संकट आने वाला है ऐसा डर दिखाकर पूजा के नाम पर पैसा ऐंठा। शिकायत के अनुसार महिला से करीब 1,47,000 रुपए नगद और 43,000 रुपए ऑनलाइन कुल मिलाकर 1.90 लाख रुपए की ठगी की गई। इस मामले में पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए 24 घंटे के भीतर आरोपी अर्जुन भरत वड़सानवे और सागर शिवाजी शिंदे उर्फ एक लहरी बाबा को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने नागरिकों से ऐसे भोंदू बाबाओं से सतर्क रहने की भी अपील की। एनआरआय पोलीस स्टेशनचं डिटेक्शन आहे। एनआरआय पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट आली जादूटोण्याची आणि सध्याचे भोंदू बाबांचं सगळीकडं आपण ऐकतोय त्याच्याबद्दलची एक तक्रार होती। पीडित महिला आहे। सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये त्या 2 आरोपींपैकी एक आरोपी ज्याचं नाव एक लहरी बाबा हा तिच्या घरी गेला। दिवाळे गावात ती राहणारी आहे आणि तिला सांगितलं की तुझ्यावर काळी जादू झालेली आहे, तुझ्यावरती करणी कोणीतरी केलेली आहे, मोठी आपदा तुझ्यावर येणार आहे, त्यामुळे तुझी प्रगती होत नाही, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम सुरू आहे त्याचं ते कारण आहे। तिच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे ती त्याच्या भूलथापांना बळी पडली आणि याची मोठी अघोरी पूजा करायला लागते असं म्हणून त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये तिच्याकडनं 27,000 रुपये तो घेऊन गेला। ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या एक लहरी बाबा त्याचा जो गुरु आहे टंटन बाबा त्याला घेऊन आला आणि या दोघांनी त्या महिलेच्या घरी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूजा घातली। त्याच्यामध्ये लिंबू कापणे, तिला अंगारा खाऊ घालणे, पाण्यामध्ये मिक्स करणे, ते पाणी पाजणे, असं करून धागे दोरे बांधणे करून ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी पार पडली। त्यानंतर तिथं परत 50,000 रुपये दिले। वेळोवेळी काही पैसे त्यांनी ऑनलाईन नेले, कारण जी काही आता विधी झालेली आहे ही विधीचा इफेक्ट राहावा म्हणून काही मंत्रोपचार करायला लागतील असं म्हणून ऑनलाईन आणि कॅश या दोन्ही स्वरूपात त्यांनी 1,90,000 रुपये तिच्याकडनं सप्टेंबर 25 ते डिसेंबर 25 पर्यंत घेतले। जेव्हा हे सगळं सुरू झालं नाशिक प्रकरणानंतर सगळं बंधुभावांचं सगळीकडे बातम्यांमध्ये यायला लागलं तेव्हा त्या महिलेला खात्री पटली की आपलीसुद्धा अशीच फसवणूक झाली म्हणून ती एनआरआय पोलीस स्टेशनला काल आली। इमिजिएटली रात्रीच आम्ही त्यांना लोकेट केलं आणि त्यातला एक आरोपी आम्ही पकडून आणलाय। दुसरा आरोपीसुद्धा आमची टीम घेऊन त्याला जस्ट पोहोचलेली आहे। आपली पीसी चालू असताना एक आरोपी आम्ही सकाळीच घेऊन आलो। असे दोन्ही आरोपी जे एक लहरी बाबा आणि टंटन बाबा हे आमचे एनआरआय पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय देवेंद्र पुळ त्यांची टीम डीबीची यांनी हे अथक परिश्रम घेऊन कामगिरी 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणली आहे। आम्ही आवाहन पण करतो लोकांना याच्याद्वारे की कुठल्याही अशा प्रकारच्या अघोरी प्रथांना किंवा भूलथापांना बळी पडू नका। हा सगळा भोंदू बाबांचा फसवेगिरीचा प्रकार आहे। यापूर्वी जर कोणासोबत असं झालं असेल तर त्यांनी सुद्धा आमच्याकडे येऊन तत्काळ त्याची तक्रार द्यावी, आम्ही गुन्हा त्याचा नोंद करू।